9 वर्षानंतर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि या निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेसनं आपली भिस्त जे आहे ते तरुण उमेदवारांवर ठेवलेली आहे. कारण एक टर्म जो आहे तो महानगरपालिकेचा प्रशासक राजमध्ये गेला, त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये नव्या दमाचे नगरसेवक राहावं या दृष्टीने जे आहे ते काँग्रेसनं समन्वय केलेला आपण सध्या प्रभाग 21 मध्ये आणि इथं पाहतोय की दोन अगदी तरुण नगरसेवक आणि दोन अनुभवी कार्यकर्ते जे आहेत ते या प्रभागात काँग्रेसकडून दिलेले आहे. सुरुवातीला आपण काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहेत. भाऊ, या भागातून तुम्ही निवडणूक लढलेला आहे, आज या भागात प्रचाराला आलेला आहे, काय एकूण चित्र आहे? गेल्या काही दिवसांमध्ये इथचे जे आमदार होते कृष्णा खोपडे यांच्याशी तुमचा शाब्दिक वाद देखील चर्चेत आला होता. नाही, शाब्दिक वाद म्हणजे आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतोय. जे काही सरकारचं अपयश आहे ते आम्ही जनतेसमोर जाण्यासाठी आम्ही तशा पद्धतीची भूमिका आमची राहते. आणि मला तर वाटतं की आता काँग्रेसचं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं आहे की कृष्णा भाऊला रिटायर करायचा आहे. कारण काल तिरंगा चौकामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये हे म्हटलं की आता कृष्णा भाऊनी कोणतं कामच शिल्लक ठेवलं नाही, त्याच्यामुळे त्यांना रिटायर करायचं का, हे स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहे. तर तो उपराधिक टोला आहे की नेमकं कृष्णा भाऊला देवेंद्र फडणवीस साहेब रिटायर करणार आहे हे तुम्हाला कृष्णा भाऊंना विचारावं लागेल. आणि ज्या पद्धतीची परिस्थिती या संपूर्ण पूर्व नागपूरमध्ये आहे, हा एक जुना भाग आहे. या सर्व ज्या वस्त्या आहेत, मोठ्या रहिवासी जे काही इलाके आहेत, कॉलनी आहेत, या ठिकाणी विकासच झाला नाही ना. तुम्ही ज्या भागामध्ये फिरतायत, आज तुम्ही कॅमेरा जरा फिरवला तर आजही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, गटर लाईनचे प्रश्न आहेत, पट्टे वाटपाचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीमध्ये विकास नाही, रस्त्यामध्ये गड्डे पडलेले आहेत. हे सर्व त्या ठिकाणी विकास कुठे करणार? कार्यसम्राट म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घ्यायची आणि प्रत्यक्षामध्ये केंद्रात आलेला निधी, राज्यात आलेला निधी आणि जे काही मेट्रो, रेल्वे आणि आपले फ्लायओव्हर हे सांगून चालणार नाही. ज्या ठिकाणी लोक राहतात, ज्या वस्त्यांमध्ये लोक राहतात, तिथे काय विकास केला हे प्रत्यक्षामध्ये त्या वस्तीमध्ये जाऊन कृष्णाभाऊंनी सांगावं आणि तेव्हा मतं मागावे, ही आमची या ठिकाणी भूमिका स्पष्ट आहे. आणि आम्ही नव्या दोमाचे चांगले तरुण उमेदवार दिलेले आहेत. 70% नागपूर शहरामध्ये तशा पद्धतीची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीने 108 पैकी 50 ते 60 नगरसेवकांच्या तिकीट कापलेले आहे. हे सर्व नगरसेवक काही या लोकांना सोडणार नाही. त्या नगरसेवकांची भूमिका ही आहे की आम्हाला सर्वेक्षणावर तुम्ही आमच्या तिकीट कापल्या, तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये या सर्व आमदारांच्या सर्वेक्षणावर तिकीट कापा अशी त्यांची मागणी राहणार आहे. आणि म्हणून भाजपची परिस्थिती आता खचलेली आहे. आता तो तख्तोताज जो आहे तो त्या ठिकाणी संपणार आहे, खतम होणार आहे, उतरणार आहे. आणि म्हणून तशा पद्धतीची परिवर्तनाची पूर्ण ती लाट ही नागपूरमध्ये आहे. म्हणून मिशन 100चा जो आमचा नारा आहे तो यावेळेस पूर्ण होणार आहे. नक्कीच प्रभाग 21च्या उमेदवार आहेत ऋत्विका डाम आपल्यासोबत. आम्ही तुम्हाला अनेक सामाजिक कार्यात पाहिलेला आहे. अगदी तुम्ही तुमच्या लहान चिमुकल्याला घेऊन या सगळ्या कार्यात सहभागी होता. आता निवडणूक लढताय, समजा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला तर कुठल्या गोष्टी तुमच्या अजेंड्यावर असतील? पहिलं तर मला इथे वाचनालय काढायचं आहे. इथे कुठेच वाचनालय नाही आहे. आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे किंवा बाहेरगावी जातात आहे जे पोरं, त्यांना जे जागा असते जसं आपण तिथे स्टडी करू शकतो तसं इथे काहीच नाही आहे. तर पहिला तर हेच राहील की मला वाचनालय काढायचं आहे. दुसरी गोष्ट, इथे अंगणवाड्या नाही आहे. अंगणवाड्यांचा एक दुसरा मुद्दा आहे. तिसरं असं आहे की ज्या महिलांसाठी ज्या काही शासनाच्या ज्या योजना येतात त्या महिलांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ती एक माझं हे आहे की महिलांसाठी काही आपल्याला करायचं आहे. आणि जे काही गटराचे आणि नाल्याचे पाण्याची समस्या आहे, भरपूर पाण्याची समस्या आहे. सकाळी 1 तास येतो, संध्याकाळी 1 तास येतो, पुरत नाही. मोठ्या मोठ्या फॅमिलीज आहे. हे माझे मुद्दे राहतीलच आणि ते मी निश्चित त्यावर खरी उतरेल करतो. नक्कीच भावेश एकदम तरुण मुलगा आहे. तू राजकारणात आला, ती काँग्रेसने तुला उमेदवारी दिली. तू आता ज्यावेळी प्रचाराला जातोय, कुठले मुद्दे प्रकर्षाने तुला जाणवतोय? नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या गोष्टींना तू प्राधान्य देशील? मुद्दे तर बघा, जे अगोदर होते त्यांनी काम काही केले नाही, तर त्यांचे तर प्रॉब्लेम तेच येऊन राहिले की पहिले आमचं हे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करा. जसं की मी युवा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मग समोर आपण पहिले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल. आणखी युवासाठी जॉबसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांना समोर वाढवासाठी काय करावं लागेल. टेक्नॉलॉजीज खूप आली आहे आता, तर आपण त्यांच्या माध्यमाने त्यांना शिकवून समोर वाढवून त्यांच्यासाठी सगळं करू शकतो. काय प्रामुख्यानं जेव्हा तू लोकांकडे जातोय, लोक कुठल्या गोष्टींवर तुला सांगतात की ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे? प्रभाग भागात म्हणजे एक तर पाणीची समस्या खूप जास्त आहे. इथे पाणी येतच नाही, तर लोकांना पाणी पण पुरत नाही. गड्डे आहे, गड्ड्यांमध्ये ते पाणी आहे, तर ते बिमारी पण खूप वाचले आहे, तर म्हणजे वाढून राहिले. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की ते रस्ते पहिले व्यवस्थित करा, पाणीची सुविधा द्या आम्हाला 24 घंटे. लाईट नाही आहे, लाईट बरोबर नाही राहत, कुठे स्ट्रीट लाईट्स नाही आहे, छोटे छोटे गल्ले आहेत. तर त्यांचा तेच प्रॉब्लेम म्हणजे 10 वेळा आमच्याकडे येऊन राहिलं की त्यांचं म्हणजे काय समाधान करायचं ते समोर बघूया. काय प्राथमिकता तुमची सर नगरसेवक निवडून आला? प्राथमिकता आता गेल्या 24 वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये आहे.
परत काय आहे की माझ्या वार्डाची 4ही वार्डाची समस्या सांगतो. बीजेपी नेहमी काय करतो, बाहेरचे कॅन्डिडेट आणतो. कॅन्डिडेट आणल्यामुळे हे माझे वस्तीचे लोक सतत माझ्याकडे येतात की अर्चना आम्हाला त्यांच्या घरच नाही माहिती आहे. मुख्य म्हणजे आता तुम्ही समजू शकता की ज्या नगरसेवकाला आपण निवडून देतो आणि त्या जनतेला आपल्या नगरसेवकाच्या घराचे ऍड्रेसच नाही माहित राहत, तर त्या वार्ड लेवलवर आपली समस्या कशी निवारण होणार आहे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणून यावेळेस काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे की आपण वस्ती स्तरमध्ये ज्या वस्तीमध्ये आपले नगरसेवक जोमाने काम करतात, नगरसेवक नाही राहून पण गटर नाल्या त्यांची जे जनतेची जी समस्या आहे ते निवारण करतात, आज त्यांना देऊ. आज आम्ही 4ही आहोत. रितिकाताई आहे, भावेश आहे, मनोज आहे, मी आहे. मी स्थानिक स्तरावर काम करते. आमच्या तिन्ही जे पॅनलमध्ये आहेत तेही स्थानिक स्तरावर काम करते. आणि जर 4ही सीट आमच्या निवडून येते तर आम्ही 100% आम्ही तुम्हाला 100/100 ची गॅरंटी देतो, 24/7 ची गॅरंटी देतो की या 4ही वार्डाला आम्हाला कसं विकसित करायचं आहे, कसं निवारण यांचं करायचं आहे ते आम्ही आश्वासन देण्यापेक्षा काम करून ते करून दाखवून. धन्यवाद. मनीष काय अजेंडा आहे? या प्रभागामध्ये महत्वाचं असं आहे की जितके काही विहिरी आहे, आता काही 1-1.5 महिन्या अगोदर महानगरपालिकेने सूचना जारी केली आहे की जो कोणी विहिरीमध्ये कचरा टाकेल त्याला ₹1,00,000 दंड. पण या प्रभागामध्ये असे 10 ते 12 विहिरी आहे जो कचरा घर बनलेली आहे. तो एक माझा पहिला मुद्दा आहे. आणि मूलभूत असं आहे की हे जे दाट वस्ती आहे इथे गटर लाईनच्या खूप मोठी समस्या आहे. त्या समस्या दूर करणं आणि पाणी जो आहे फक्त अर्धा तास, पाऊण तास, 1 तास पुऱ्या प्रभागामध्ये येते. त्या पाण्याला आम्हाला कमसे सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास हे करायचे. आणि अंगणवाडी जे आहे या प्रभागामधली 1-2 अंगणवाडी व्यवस्थित आहे आणि बाकी अंगणवाडीतलं पुरं घोळ आहे. त्या घोळला दूर करून अंगणवाडीचं जे सामग्री आहे, जे पुरवठा आहे ते बरोबर जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्याकडे आमचं सगळ्यात पहिलं लक्ष आहे. नक्कीच काँग्रेसनं तरुण तुर्क उमेदवार देत असताना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आणि प्रभागाच्या समस्याची जाण असलेले उमेदवार दिलेले आहे आणि जोमानं जे आहे ते काँग्रेस या प्रभागात प्रचाराला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.